आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। नीट परीक्षा पेपर लीक प्रकरणाची सीबीआय चौकशी सुरू। बिहार, गुजरातमध्ये दाखल झालेल्या प्रकरणाचा सीबीआयकडून तपास। नीट परीक्षेसंदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये नव्याने याचिका। अनियमिततांची चौकशी करण्यासाठी ईडी सीबीआयला निर्देश द्यावेत, याचिकेमध्ये मागणी। आज होणारी नीट पीजी परीक्षा पुढे ढकलली। परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल, शिक्षण मंडळाची माहिती। बिद्री कारखान्याची राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तपासणी। कारखान्याच्या तपासणीनंतर केपी पाटलांच्या समर्थनार्थ पोस्ट व्हायरल। रात्रभर षडयंत्र रचली तरी सकाळी सूर्य उगवणारच, अशी पोस्ट व्हायरल। कोकण पदवीधर निवडणुकीआधीच महायुतीमध्ये वाद। निरंजन डावखरेंच्या जाहीरनाम्यामध्ये रामदास आठवलेंचा फोटो नाही तर मतदान नाही। रिपाईचे शहराध्यक्ष भगवान भालेरावांची भूमिका। भिवंडीमधील खासदार सुरेश म्हात्रेंच्या मतदारसंघामध्ये अजित पवार गटाची बॅनरबाजी। आत्रे नाट्यगृहाबाहेर सुनील तटकरेंसह श्रीकांत शिंदेंचे बॅनर। सत्कार सोहळ्यानिमित्त शहरामध्ये बॅनर लावून महायुतीचं शक्तीप्रदर्शन। 25 जूनला भाजप राज्यभर आणीबाणी एक काळा दिवस पाळणार। फडणवीस, बावनकुळेंसहित सर्व नेते काळा दिवस पाळणार। विरोधकांच्या संविधानाच्या मुद्द्यावर भाजपचं प्रत्युत्तर। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सपत्नीक आषाढी एकादशीची पूजा करणार। पुढील आठवड्यामध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आमंत्रण देणार। आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी 7 जुलैपासून विठुरायाचं दर्शन 24 तास सुरू राहणार। मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांची माहिती।